नमस्कार सगळ्यांना, वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. तर आता वाजलेले आहे 11:30. सॅटर्डे आहे आज. तर आज आमचा प्लॅन आहे झू जायचा. तर चला तर मग आजचा व्लॉग स्टार्ट करूया आणि जाऊया झूला. आणि पूर्ण व्लॉग बघा, आज खूप मजा येणार आहे व्लॉगमध्ये. तर चला तर मग करूया आजचा व्लॉग स्टार्ट. सो आम्ही कॅबने जातो आहे, कारण जिथे आम्ही जातो आहे तिथे खूप जास्त गर्दी असू शकते, ट्रॅफिक असू शकते, त्यामुळे आम्ही कॅब केली आहे. सो बसलो आहे आम्ही कॅबमध्ये आणि आता आम्ही जातो आहे झूला. तर पोहोचलोच आहे आम्ही झूमध्ये. सो काहीतरी 30 ते 40 रुपये तिकीट होती इथे एंट्री. सो हे गेले आहे आता तिकीट काढायला. आणि चला तर मग आता बघूया टायगर बघणार का? हां, बघायचं आहे का? नाही बघायचं आहे? घोडी जायचं का? जायचं का घोडी? सांग ना. नाही जायचं. पहिले कुठे जायचं आहे? ते भालवालू बघायचे पहिले की इकडे जायचं आहे? इकडे. तर आता आम्ही आलेलो आहे कॅट बघायला. तर बघू, इथे खूप साऱ्या प्रकारचे कॅट आहेत. चल, नाही आहे म्हणते कबीर. चल. तर आम्हाला काही कॅट दिसली नाही. चल कबीर, ते इकडे नाही येऊ शकणार. अरे येऊ शकते. कबीर इकडे येतील का ते मंकी? आपल्याकडे येतील का? हां, हा अजगर बघा किती मोठा. आणि तो असा म्हणजे असं वाटत होतं की तो जिवंतच नाही, ऊस आपण नव्हता हालत आणि खूप डेंजर वाटत होता. स्नेक झोन संपल्यानंतर आम्ही इथे केली बस. इथे बस आहे पर पर्सन 40 रुपये. सो त्यानंतर कारण खूप फिरायचं होतं, मुलांना घेऊन शक्य नव्हतं ते, त्यामुळे आम्ही बस केली. तर इथे ते टायगर, लॉयन, व्हाईट टायगर आणि असं सगळं दाखवणार आहेत. हत्ती आहे त्यामध्ये. सो चला तर मग करूया आपला हा प्रवास सुरू. त्याला नाही दिसतंय. सो आम्ही दुपारच्या वेळेला गेलो, त्यामुळे टायगर, व्हाईट टायगर, येलो टायगर जे हे सगळे झोपले होते. आणि हा जो
लेपर्ड होता तो पण झोपलेलाच होता, तर आम्हाला काहीच नाही दिसलं. शिवाय या भालूच्या, तो हा भालूच थोडासा ॲक्टिव्ह होता. सो असं झालं आणि आम्हाला मुलांना बिलकुल थोडीशी मजा नाही आली. सो तुम्हाला वाटत असेल की अरे आत्ताच झूमध्ये होते आणि आता आम्ही कुठे जातो आहे, तर आम्ही घरी आलो, थोडासा आराम केला आणि मुलांना तेवढी मजा नाही आली. त्यामुळे आम्ही थोडंसं डिसाईड केलं की आपण आमच्या घराजवळच एक मॉल आहे, तर तिथे जाऊन येऊया. सो आता आम्ही जातो आहे मॉलमध्ये. आणि मॉलमध्ये जाण्याचं एक कारण म्हणजे असं पण आहे की आम्हाला काही घ्यायचं होतं मॉलमधनं. ॲक्च्युली माझी ॲनिव्हर्सरी होती काही दिवसा अगोदर, तर हजबंडनी मला इयरिंग्स दिले होते, तर ते मला तेवढे फारसे आवडले नाही. सो आम्ही विचार करतो आहे की रिंग घ्यावं त्याऐवजी. सो त्यासाठी आम्ही तनिष्कमध्ये जातो आहे. आम्ही फर्स्ट टाईमच या या मॉलच्या तनिष्क शॉपमध्ये जातो आहे, तर बघूया कसा एक्सपिरियन्स असतो, कसं कलेक्शन आहे. नक्की नाही आहे की घेऊच म्हणून, पण बघून येऊया. तर चला तर मग. तर इथे आमची शोधाशोध सुरू आहे की तनिष्क ज्वेलरीचं शॉप कुठे आहे म्हणून. कारण फर्स्ट फ्लोअरवरच आहे, पण फर्स्ट फ्लोअर पण खूप मोठा आहे, हा मॉल खूप मोठा आहे. सो शोधत आहे आम्ही सगळीकडे की कुठे आहे म्हणून. आणि इथे कबीरची मस्ती सुरूच आहे, तो बिलकुल चालायला तयारच नव्हता. आणि आम्हाला दिसलेलं आहे तनिष्कचं. सो चला तुम्ही कदाचित व्हिडिओ नाही करू शकणार फारसा. सो थोडंफार वाटतं की मी तुम्हाला दाखवेल आहे. सो ही रिंग आहे, मी ही रिंग घेण्याचा विचार करते आहे. आणि इकडे दुसरीकडे कबीर खेळत आहे. तिथे थोडेसे टॉईज होते, त्यामुळे तो तिथे बिझी झाला, नाही तर त्याने आम्हाला बिलकुल नसतं दिलं. सो इथे हा खेळण्यामध्ये बिझी आहे. आणि दुसरीकडे माझे हस्बंड पण घेते आहे रिंग. तर संध्याकाळी आल्यावर मी देवाजवळ रिंग ठेवून दिली आणि रात्रभर तिथेच राहू दिली. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी पण एकमेकांना ही रिंग घातलेली. पहिले कोण घालते? मुलगी घालते? सो असा झाला आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय. तुम्हाला असं वाटतं प्लॅटिनमच आहे? गोल्ड आहे. दीदी होते ना थोडीशी. झाली एंगेजमेंट. अरे बाबा रिंग झाली.